आसाममधील घुसखोरी रोखण्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक उपाय पुरेसे नसून प्रत्येक अवैध स्थलांतरिताला त्याच्या मायदेशी परत पाठवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. सोनितपूर जिल्ह्यातील ढोक्याजुली येथे आयोजित निवडणूक रॅलीत ते बोलत होते. 10 वर्षात भाजप सरकारने आसाममधील घुसखोरीवर नियंत्रण मिळवले. राज्याला घुसखोरीमुक्त करण्यासाठी आणि येथील शांतता व विकास अबाधित राखण्यासाठी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई हे घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळात देशाची सुरक्षा धोक्यात आली होती आणि दहशतवाद्यांना मोकळे रान मिळाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने दहशतवादाचा बीमोड केला आहे, असेही ते म्हणाले. हेमंत बिस्वा शर्मा यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि घुसखोरीचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी मतदारांनी भाजपच्या पाठीशी उभे राहावे, असे शहा म्हणाले. खराब हवामानामुळे अमित शहा यांच्या दौऱ्यात काही काळ व्यत्यय आला, मात्र त्यांनी रस्ते मार्गाने प्रवास करत सभा यशस्वी केली.